बॉलिवूडचा लोकप्रिय विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर संकटात सापडला. चेक बाउन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला मोठा धक्का दिला असून तब्बल 9 कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित 7 वेगवेगळ्या खटल्यांमध्ये त्याला प्रत्येकी 3 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार राजपाल यादवला प्रत्येक प्रकरणात तक्रारदार कंपनीला 1 कोटी 5 लाख रुपये देण्याचे निर्देश देण्यात आलेत. याशिवाय न्यायालयाने राजपाल यादवला एकूण 1 कोटी 4 लाख 75 हजार रुपये आणि सरकारी तिजोरीत 25 हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिलेत. तर त्याची पत्नी राधा यादव हिलाही प्रत्येक प्रकरणात 5,51,380 रुपये भरावे लागणार आहेत. मात्र यापूर्वी या प्रकरणात राजपाल यादवने जमा केलेली 2 कोटी 25 लाख रुपयाची रक्कम अंतिम दंडातून वजा केली जाईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाची सुरुवात 2012 मध्ये झाली होती. दिग्दर्शक म्हणून राजपाल यादवचा पहिला चित्रपट अता पता लापता प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर घेतलेले कर्ज वाढत वाढत तब्बल 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने राजपाल यादवच्या बदलत्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटले की हमीपत्रात एक गोष्ट सांगितली जाते आणि आता न्यायालयात वेगळी भूमिका मांडली जाते. आमच्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळत नाहीत. दरम्यान व्हर्च्युअल सुनावणीत हजर राहून राजपाल यादवने भाऊक आवाहन केले. कर्ज फेडण्यासाठी स्वतःची मालमत्ता विकावी लागल्याचे आणि आधीच मोठी रक्कम भरल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले. तक्रारदार कंपनीच्या वकिलांनी मात्र राजपाल यादवने आपला गुन्हा आधीच मान्य केल्याचा दावा करत तुरुंगवासाची शिक्षा झाली म्हणून आर्थिक जबाबदारी संपत नसल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केले. विशेष म्हणजे कोर्टाच्या सूचनेनुसार तक्रारदार कंपनी 6 कोटी रुपयांमध्ये तडजोड करण्यास तयार होती. एवढेच नाही तर न्यायालयाने 3 कोटी रुपयाच्या हप्त्याचा पर्यायही सुचवला होता. मात्र दोन्ही प्रयत्न निष्फळ ठरले. फेब्रुवारी महिन्यात राजपाल यादवने 2.5 कोटी रुपये जमा केले होते. तसेच ऑक्टोबर 2025 मध्ये प्रत्येकी 75 लाख रुपयाचे 2 डिमांड ड्राफ्टही न्यायालयात जमा करण्यात आले होते. तरीही मोठी रक्कम बाकी असल्याने अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने हा कठोर निर्णय घेतलाय. आता या प्रकरणात पुढे काय घडणार, राजपाल यादव या निर्णयाला आव्हान देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले. मी विक्रांत, तुम्ही बघत आहात डू रिपोर्ट्स. अशाच माहितीपर कंटेंटसाठी डू रिपोर्ट्सला आत्ताच सबस्क्राईब करा.